खातं उघडलं जातंय. एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये अतिरिक्त स्वरूपातली अंकित केली जाते. मॅचला होते सुरुवात. मॅचचा होतोय श्री गणेशा. दुसऱ्या मॅचचा शुभारंभ झालाय या व्हाईट बॉल सोबत. उदय पवार ओव्हर नंबर 1 हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल. दुसऱ्या चेंडूवरही हलक्या हातानं चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला प्रवीणने. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाताना एक धाव मिळवली प्रवीण आणि अविनाशच्या जोडीने. वैयक्तिक धावसंख्येचं खातं यावेळेला प्रवीणने उघडलंय या एकेरी धावेसोबत. पॉवर प्लेचं षटक आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही पंचांनी सुद्धा लक्षात घ्या 5-5 ओव्हरची ही मॅच असेल. एक पहिलं षटक जे आहे ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. त्यापैकी एक खेळाडू जर आपण पाहिलात तर डीप मिड विकेटमध्ये तैनात केला गेलाय. तर दुसरा खेळाडू जो आहे तो वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनवरती उपस्थित. बाकीचे सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. वर्तुळाकार हे मैदान आहे. सुसज्ज असं मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध आहे. खूप चांगलं आयोजन आपण बघतो या स्पर्धेच्या माध्यमातून. विकेट किपर त्याबरोबर एक शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉइंट कव्हर बाउंड्री लाईनवर, मिड ऑफ मिड ऑन आणि त्याचबरोबर एक शॉर्ट मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग अशा पद्धतीने मात्र फिल्डिंग सजवली आहे. पुन्हा एकदा थर्डमॅन आणि गलीच्या मधून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटचा फेस शेवटच्या क्षणाला ओपन केला. हलक्या हाताने दिशा दाखवली. चेंडू जात होता थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा फलंदाज प्रवीण आणि अविनाशने या ठिकाणी धावून पूर्ण केलेत. संघाच्या खात्यामध्ये 2 धावांची वाढ. संघाचा धावफलक पहिल्या 3 सुरुवातीच्या चेंडूवरती 4 धावा आलेत. ज्यामध्ये एका व्हाईट बॉलचा समावेश, एक सिंगल धाव, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आला तो जो चेंडू मात्र अंगाचा वेध घेणारा ठरला. आणि तिसऱ्या चेंडूवरती मिळवला जातं 2 धावांचा यशस्वी प्रयत्न. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये स्विंग यानं मिस झालाय. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन. आणखीन एक निर्धाव चेंडू या ओव्हरमधला आपण पाहतोय. गोलंदाज उदय पवारची गोलंदाजी. षटक क्रमांक 1 मधली 4 चेंडू पूर्ण करतोय. 4 धावा खर्च केल्यात. एक सिंगल धाव, एक डबल धाव, त्यामध्ये एक व्हाईट बॉल अशा पद्धतीने एकूण 4 धावा 4 चेंडूंवरती खर्च करतोय उदय पवार. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झाला होता पहिल्या ओव्हरमध्ये. चांगली सुरुवात करतोय. कोणती मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाहीये 4 चेंडूवरती. यावेळेला अतिरिक्त उसळी चेंडूला प्राप्त होते. हवेमध्ये चेंडू. खूप चांगले यष्टीरक्षण पाठीमागे पाहायला मिळतंय यष्ट्यांची पाठराखण करत असताना. टप्पा पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी चेंडूला प्राप्त झाली. एक अनइव्हन बाउन्स पाहायला मिळेल या खेळपट्टीवरती. कारण मागील 2 दिवसामध्ये जर आपण पाहिलात तर खेळपट्टी तयार होत असताना 2 वेळा पाऊस पडला आणि त्यामुळे एक अनिश्चितता पाहायला मिळते या खेळपट्टीमध्ये. यावेळेला लोअर फुल टॉस ज्याला मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून दिले फलंदाजाने. अविनाश होता स्ट्राईक एंडवरती. चांगली फिल्डिंग सजवली गेली आहे. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण हे वर्तुळाकार मैदान आहे आणि वर्तुळाकार मैदानामध्ये ज्या वेळेला फिल्डिंग सजवायची असते आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचीच फिल्डिंग या ठिकाणी सजवावी लागते. शेवटचा बॉल होता ओव्हरमधला. 1 धाव आली शेवटच्या बॉलवरती आणि संघाचा एकूण धावफलक जर आपण पाहिलं तर 6 धावा. एकूण 5 धावा झाल्यात. माफ करा, चुकीची थोडीशी दुरुस्ती या ठिकाणी करतोय. पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल आला होता. त्यानंतर एक सिंगल धाव घेतली गेली. दुसरा चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. चौथा चेंडू आणि 5वा चेंडू निर्धावरित्या गोलंदाज उदय पवारनं पूर्ण केला आणि शेवटच्या बॉलवरती 1 धाव खर्च केली. अशा पद्धतीने मात्र एकूण 6 चेंडूंवरती 5 धावा खर्च केल्यात आणि कोणताही विकेट मात्र या ठिकाणी गोलंदाजाच्या खात्यामध्ये नाहीये. अविनाश आणि प्रवीण बागायत संघाच्या माध्यमातून फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेलेले हे 2 सलामीवीर बॅटर्स आपण बघतोय. विठू माऊली चरीवाडी आपला प्रतिनिधी अजूनही समालोचन कक्षामध्ये नाहीये. या वेळेला मात्र टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. 6 धावांसाठी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन. नंबर 2 साठी पहिल्याच बॉलचा घेतलाय पुरेपूर समाचार. चेंडूला पाठवले सीमारेषा पार. हाफ ट्रॅकर बॉल या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा कमी गतीने चेंडू पुढे सरकतोय. डाऊन द लेग साइड आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. स्वैर चेंडूची घोषणा. अवांतर धावेत वाढ. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये अंकित केले जातील. एक षटकार पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर मात्र हा अतिरिक्त धावांसोबत धावफलकाचा आकडा जाऊन पोहोचतोय तो
12 धावांवरती. राऊंड विकेट, फुल टॉस मिळतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करेल. वन बाउन्स, खेळाडूच्या मस्तकवर दस्तक देता बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी एक खणखणीत चौकार. सुद्धा आपल्याला एक षटकार एक चौकार पाहायला मिळतोय. अगदी हवेच्या प्रवाहाच्या विरोधी दिशेने मात्र हे फटके खेळले जात आहेत अविनाशच्या माध्यमातून. गोलंदाज रितेशच्या गोलंदाजीवरती जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. थोडंसं महागड असं षटक. एक वाईट बॉल, त्यानंतर एक षटकार, एक चौकार आणि एक सिंगल धाव, अशा पद्धतीने मात्र 12 धावा खर्च केलेत अवघ्या 3 चेंडूंमध्ये. सरळ हातानं फटका या वेळेला खेळतोय. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू चाललाय लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गॅदर केलाय चेंडू. तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर पहिली धाव घेत असतानाच एकमेकांना कळवलं होतं की दुसरी धाव सुद्धा पूर्ण होऊ शकते. ती दुसरी धाव सुद्धा आपल्याला घ्यायची आहे आणि ती दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण केली अविनाश आणि प्रवीणच्या जोडीने. सलामीवीर बॅटर्स म्हणून आपण बघतोय बागायत संघाकडून या दोन फलंदाजांना. शॉर्ट पॅन्टवर आपण बघतोय प्रवीणला. दुसऱ्या बाजूने अविनाश आहे फलंदाजीसाठी, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार रितेशच्या गोलंदाजीवर ठोकला गेलाय. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 4 चेंडूवरती 14 धावा खर्च करतोय रितेश. थोडंसं महागड असं षटक. या वेळेला बॉलवर जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु अंगापासून थोडासा बॅक ऑफ गुड लेंथवर पिचिंग केलेला बॉल आपण बघितला. तो प्रवीणसाठी मात्र फसवा ठरलाय. चेंडू विकेट किपरकडे जाऊन थांबवलाय. निर्धाव चेंडू होते सांगता. ओव्हरमधले चेंडू झालेत 5. शेवटचा एक बॉल शिल्लक रितेशच्या ओव्हरमधला. यावेळेला ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, थोडासा खोलवर पद्धतीचा बॉल हाताळला होता. प्रवीणसाठी पुन्हा एकदा फसवा ठरतोय. जातोय पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचे दोन्ही चेंडू निर्धावरित्या पूर्ण केले रितेशने. सुरुवातीला मात्र कुठेतरी लाईन आणि लेंथ मिस केलेली आपल्याला पाहायला मिळाली रितेशने. त्यानंतर मात्र त्यावर फटकेबाजी झाली. एक षटकार एक चौकार या ओव्हरमध्ये आला. एक वाईट बॉल सुद्धा येतो या ओव्हरमधून. एक दुहेरी धावेचा फटका, एक सिंगल रन, अशा पद्धतीने या ओव्हरमध्ये एकूण 14 धावा खर्च केल्या रितेशने. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 5 धावा. एकूण धावफलक जर आपण पाहिलं तर 19 धावांवरती 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस. साठी नारायणला प्राचारण केलं जाते गोलंदाजी मार्कवर. नारायण मात्र आपल्या गोलंदाजीला अनुसरून फिल्डिंग सजवतोय. आता मात्र कोणतंही बंधन नाहीये फिल्डिंगवरती. मैदानाच्या चारही बाजूला कान्या कोपऱ्यात आपण फिल्डिंग सजवू शकता. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा मात्र गुड लेंथवर पिचिंग करतायत बॉल. पॉपिंग क्रीजचा खूप चांगला वापर आणि पंचांकडून मात्र नो बॉलचा इशारा या ठिकाणी दर्शवला जातोय. पंच मात्र मकरंद सावंत या वेळेला मात्र नो बॉल घोषित करतायत. गोलंदाजाला मात्र या ठिकाणी दंडित केलं जात आहे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 21 प्रमाणे. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स आपल्याला थोड्याशा पाळाव्या लागतील. पंचांकडून नो बॉलचा इशारा आलाय आणि नंतर मात्र फ्री हिटचा बॉल असेल. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूला भिरकावून दिलंय मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने. उंच जातोय, लांबी थोडीशी कमी पडते. फिल्डर चेंडू खाली होता, कॅच पकडू शकत नाहीयेत. संधी होती विकेट पटकावण्याची, ती संधी हातामधून गमावलेली आहे. एक धाव सहज पूर्ण केली. फ्री हिटचा बॉल होता. त्यामुळे झेल टिपला जरी असता तरी फलंदाज बाद होणार नव्हता. त्याचा फायदा मात्र फलंदाजांनी उचलला. हवेमध्ये चेंडू असताना पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. स्ट्राईक मात्र जरूर रोटेट होते आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रवीण येतोय स्ट्राईक एंडवरती. या वेळेला मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होतोय त्रिफळाची. विकेटचा पतन, फलंदाज बाद.
फलंदाजीसाठी खास मुंबईवरून आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी खेळण्यासाठी आज मात्र रितेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. रितेश स्ट्राईक एंडवरती येतोय. या अगोदर आपण पाहिला तो प्रवीणचा विकेट, ज्या ठिकाणी मात्र प्रवीणचा त्रिफळा उद्ध्वस्त केला गोलंदाज नारायणने. फिल्डिंग पुन्हा एकदा या ठिकाणी सजवली जाते. पॉइंट कव्हर क्षेत्राच्या दिशेने मात्र फिल्डर तैनात केला गेलाय रितेशसाठी. नारायणचा पुढील बॉल त्यावेळेला फ्लिक करतायत, चेंडूला हलक्या हाताने दिशा दाखवतायत. फायनली क्षेत्राच्या दिशेने जातोय चेंडू. फिल्डर त्या ठिकाणी मात्र विकेट किपर स्वतः धावतोय चेंडूला अडवण्यासाठी. एक धाव सहज पूर्ण केली रितेश आणि अविनाशच्या जोडीने. संघाच्या खात्यामध्ये एकेरी धावाची भर. या अगोदरचं षटक थोडंसं महागडं आलं होतं. गोलंदाज रितेश त्यावेळेला गोलंदाजी मार्कवर होता. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चेंडू झालेत पूर्ण 3 चेंडूंवरती 8 धावा नारायणनं खर्च केलेत. धावफलक जाऊन पोहोचताय ते 22 धावांवरती. यावेळेला थोडासा सबमरीन चेंडू, ज्या वेळेला विकेट किपर सुद्धा बीट होतोय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू चेंडूला अडवण्यासाठी धावतोय, चेंडूची फेक करतोय. तद्वर 22च्या स्वरूपात वाईट बॉल आणि प्लस 1 रन अशा पद्धतीने मात्र 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. बागायत संघ विरुद्ध विठुमाऊली चरीवाडी. या मॅचचा टॉस मात्र जिंकला होता तो विठुमाऊली चरीवाडी संघाने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि निर्णय स्वीकारत असताना तिसऱ्या ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या ओव्हरची 3 चेंडूंची खेळी संपुष्टात आलेली असताना संघाचं धावफलक मात्र 24 धावांवर जाऊन पोहोचलंय. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल, त्याला मात्र शॉर्टम पुल केलंय. पुल मात्र हवेमध्ये अनसक्सेसफुल नसेल जरी, परंतु 2 धावा जरूर घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. फिल्डर अगदी बाउंड्री लाईनवर तैनात होता. डीप मिड विकेटचं बाउंड्री लाईन आपण जर पाहिलात तर थोडंसं लांब आहे. मिडल ऑफ द बॅट जरूर केलं होतं चेंडूला. उंची चांगली गाठली होती, लांबी मात्र गाठू शकत नाहीये चेंडू. 2 धावा सहज पूर्ण केल्या, परंतु रितेश आणि अविनाशच्या जोडीने आणखीन 2 धावांची वाढ धावफलकावरती. 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट या अगोदर आपण पाहिली गोलंदाजी, त्यानंतर मात्र थोडासा राऊंड विकेट येण्याचा प्रयत्न केला. अँगल कुठेतरी चेंज करून फायदा होतोय का हे पाहण्याची गरज होती. नारायणने मात्र चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. रितेश थोडासा महागडा ठरला होता. या वेळेला चेंडूला मात्र शॉर्ट मिड विकेटच्या खेळाडूच्या डोक्याच्या वरून डीप मिड विकेटमध्ये पाठवलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि संघाच्या खात्यामध्ये आणखीन 2 धावा. रितेशच्या बॅटमधून येणाऱ्या दुहेरी धावेसोबत धावफलकावर अजून 2 धावांची भर होते. 28 धावांवर हे धावफलक जाऊन पोहोचतंय. नारायणच्या षटकातले 5 चेंडू पूर्ण झालेत, 1 चेंडू शिल्लक आहे. 1 नो बॉल आहे, त्यानंतर 1 सिंगल, 1 विकेट आहे नारायणच्या खात्यामध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा 1 सिंगल धाव. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली आहे, फिल्डर पकडली जाते झेल आणि समाप्त होतो यावेळेला रितेशचा खेळ. त्यामध्ये 2 विकेट आली आहेत. ओव्हरची मात्र समाप्ती झाली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण होतो. 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा बागायत संघाच्या खात्यामध्ये. अविनाश मात्र एका बाजूने किल्ला लढवण्याचं काम करतोय. त्याच्या जोडीला फलंदाजीसाठी मात्र प्रितेश येतोय. रितेश बाद झालाय, प्रितेश आलाय. अविनाशच्या जोडीला स्ट्राईक एंडवर मात्र अविनाश आहे. ओव्हर नंबर 4 साठी उदय पवार, ज्याने मात्र ओव्हर नंबर 1 हाताळली होती. वैयक्तिक आता मात्र दुसरं ओव्हर हाताळण्याची संधी उदयला मिळते. पहिला चेंडू आडव्या बॅटनं भिरकवण्याचा प्रयत्न आपण जर पाहिला तर मगासपासून पहिल्या मॅच पासून ज्या वेळेला टप्पा गुड लेंथवर पिचिंग होतोय त्यावेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा कमी गतीने पुढे सरकतोय आणि अशा चेंडूवरती बऱ्याचदा आपण फलंदाजांना बीट होताना सुद्धा पाहिलंय. थोडासा संयम राखावा लागेल, थोडंसं चांगलं एक्झिक्युशन फटक्यासाठी खेळावं लागेल आपल्याला. बॅकफुटवर येत असताना आपण ज्या वेळेला फटका खेळताय
कुठेतरी वाट पाहावी लागेल चेंडूला अंगापर्यंत येऊन देण्याची. अगोदरच फलंदाज बऱ्याच वेळेला बॅट भिरकावून मोकळे होत आहेत. पुन्हा एकदा स्विंग अँड अ मिस. ज्या वेळेला थोडेसे शफल झाले होते, 2 पावलं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला अविनाशने, तो सुद्धा असफल. 2 चेंडू या वेळेला निर्धाव येत आहेत ओव्हर नंबर 4च्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती. चांगली सुरुवात गोलंदाज उदय पवारच्या माध्यमातून. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 4थं षटक उदय हाताळतो. या वेळेला पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्याचा निर्णय. राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला भिरकावून दिलाय चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी हा खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. खूप चांगलं सुमधुर संगीत आपण ऐकतोय दुर्गामाता मंडप डेकोरेटर्स आणि डीजे दर्शन यांच्याकडून. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय चेंडूला. या वेळेला मात्र फाईन लेग मध्ये चाललाय चेंडू. फिल्डर आणि चेंडू मध्ये शर्यत लागली आहे. त्या शर्यतीत चेंडू मात्र या वेळेला जिंकलाय आणि अलॉंग विथ द कार्पेट चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या. दोन चेंडू म्हणावं लागेल, कारण 2 चेंडूवरती निर्धाव चेंडू आले होते आणि बॅक टू बॅक 2 चौकार आता मात्र फलंदाज अविनाशच्या बॅटमधून आलेत. खूप चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय अविनाश आपल्या संघासाठी. 1 षटकार, त्यानंतर मला वाटतं आतापर्यंत 3 चौकार अविनाशच्या बॅटमधून आलेत. अंगाचा वेध घेतलाय. लेग बिफोर विकेटसाठी मागणी करतायत, परंतु या वेळेला स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर लेग बिफोर विकेट आउट नाहीये. त्यामुळे हा निर्धाव चेंडू जरी असला तरी मात्र एक लेगबाईच्या स्वरूपातली 1 धाव या वेळेला पूर्ण केली जाते फलंदाजाकडून. लेगबाईच्या स्वरूपातली 1 धाव. एकूण 9 धावा 3 चेंडूंवरती खर्च केल्या. 2 चेंडू निर्धाव आहेत. अशा पद्धतीने एकूण 5 चेंडू खर्च केलेत आणि 5 चेंडूंवरती 9 धावा खर्च करतोय गोलंदाज उदय पवार ओव्हर नंबर 4 मध्ये. या वेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये येतोय चेंडू. फिल्डर उपस्थित. थ्रो चांगला आहे. येस येस नो नो. शेवटच्या क्षणाला हो हो ओव्हर थ्रो होतोय. पुन्हा एकदा बॅकअप साठी मात्र फिल्डर धावतोय. तोपर्यंत 3री धाव घेतली गेली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं कॉलिंग, खूप चांगलं कम्युनिकेशन, खूप चांगला ताळमेळ, खूप चांगलं कॉलिंग पाहायला मिळते 2 फलंदाजांमध्ये. रिव्हर्सचा फटका केला. पॉइंट कव्हर क्षेत्राच्या दिशेने थ्रो करत असेपर्यंत 2री धाव पूर्ण केली आणि ओव्हर थ्रो झाल्यानंतर 3ऱ्या धावेचाही प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला फलंदाजांनी. संघाच्या खात्यामध्ये 3 धावांची वाढ आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते 40 धावांवरती. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 12 धावा खर्च करतोय. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 10 धावा प्रति षटकाची सरासरी धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. पहिल्या ओव्हरमधून उदयने 5 धावा खर्च केल्या. दुसरं षटक थोडंसं महागडं होतं. 14 धावा दुसऱ्या ओव्हरमधून आल्या होत्या. 3ऱ्या ओव्हरमध्ये नारायणनं 2 विकेट पटकावत 9 धावा खर्च केल्या. तर 4थ्या ओव्हरमध्ये मात्र उदय वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये तो 12 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळालाय. अशा पद्धतीने मात्र 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 4 ओव्हरमध्ये 40 धावा बागायत संघाच्या खात्यामध्ये. पहिला चेंडू व्हाईट बॉल आलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव अजूनही कळालेलं नाही. नितीन ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. या वेळेला मात्र बॅकफुटवर येऊन पुल केला जातोय. हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक खणखणीत चौकार. राईट बॉल आणि त्यानंतर चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा एक चांगला फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. फिल्डर पाठीमागे उपस्थित आहेत.
अडवताय चेंडूला, 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण सुद्धा केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये, दोन्ही फलंदाजांमध्ये खूप चांगलं कॉलिंग आपल्याला बघायला मिळतंय. खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे, एकमेकांना चांगलं कॉल करतात. जेव्हा फटका खेळतात पहिली धाव घेत असताना एक धाव घ्यायची आहे का 2 धावा घ्यायचे हे ठरवतात आणि त्या पद्धतीने धावा मिळवत आहेत. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न, अंगाचा वेध घेतोय बॉल. एक चोरटी धाव म्हणावी लागेल लेगबाईच्या स्वरूपातली. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही येऊ दे, धावा येणं महत्वाचं असतं. मग त्या बाईज असतील, लेग बाईज असतील, वाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी असतील, दुहेरी असतील, चौकार असेल, षटकार असेल, धावा कशाही येऊ दे, धावा येणं महत्वाचं आहे. आणि यावेळेला लेगबाईच्या स्वरूपातली धाव येते. धावफलक 48 धावांवर. पहिल्या मॅच मध्ये 36 धावांची मजल गाठली होती. 37 धावांचं लक्ष अगदी सहजतेने पूर्ण केलं होतं ते सातेरी कृपा पेंडूर संघाने. दुसऱ्या मॅचचा हा खेळ आपण बघतोय, ज्या ठिकाणी बागायत विरुद्ध विठुमाऊली चरीवाडी या दोन संघांमध्ये चालू असलेली मॅच. 5व्या ओव्हरचा खेळ सुरू झालाय. 5वं षटक प्रगतीवर प्रतावर येत असताना 4 चेंडू पूर्ण झाले, 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला मिस टाइम फटका, शॉर्ट मिड विकेट मध्ये जातोय चेंडू. फिल्डर त्या ठिकाणी तैनात, एक धाव वेगानं पूर्ण केली. एकेरी धावेनं संघाच्या धावफलकावरती वाढ. धावफलक 50 धावा पूर्ण करताय. अर्धशतक पूर्ण झालंय ते बागायत संघाचं. चांगल्या स्थितीमध्ये धावफलक आहे. नितीनच्या षटकातला शेवटचा बॉल, एक वाईट बॉल, एक चौकार आणि एक दुहेरी धावांचा फटका आणि बॅक टू बॅक 3 सिंगल रन अशा पद्धतीने जी ओव्हर राहिली आहे. यावेळेला अविनाश 2 पावलं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. शेवटचं षटक होतं या इनिंग मधलं, शेवटचा बॉल त्या ओव्हरचा होता आणि त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला अविनाशने. फटक्याला यश मात्र मिळत नाहीये. निर्धाव चेंडूला मात्र 5 ओव्हरच्या शेवटच्या बॉलची सांगता झाली आहे आणि पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलेला असताना एकूण धावफलक जर आपण पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा आणि जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता येते विठुमाऊली चरीवाडी संघाला. खूप चांगली बॅटिंग केली अविनाशने या इनिंग मध्ये. अविनाशच्या फलंदाजीकडे जर आपण लक्ष टाकलं तर 1 षटकार, 3 चौकार, 1 दुहेरी धावा आणि 3 सिंगल धावा अशा पद्धतीने मात्र अविनाशने बॅटिंग केली आहे. वैयक्तिक 23 धावा त्या ठिकाणी मात्र अविनाशच्या बॅटमधून आल्या. त्यांनी खूप चांगलं बॅटिंगचं प्रदर्शन करत असताना संघाच्या धावफलकाला नेऊन पोहोचवले ते 50 धावा. जिंकण्यासाठी विठुमाऊली चरीवाडी संघाला 51 धावांची आवश्यकता असेल. तोपर्यंत हा पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर आपण पुढील मॅचकडे लक्ष टाकणार आहोत. मला वाटतं 2 विजेत्या संघांमध्ये यानंतर मॅच खेळवली जाईल. पहिल्या मॅचचा विजेता संघ सातेरी कृपा पेंडूर आणि या मॅचचा जो कोणी विजेता ठरेल त्या 2 विजेत्या संघांमध्ये यानंतरची मॅच खेळवली जाईल. याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. सातेरी कृपा पेंडूर आपण कुठेही जाऊ नका, यानंतर लगेच आपली मॅच खेळवली जाणार आहे. इनिंगचा खेळ आपण ऐकलात. आता मात्र नवीन आवाज आपण ऐकणार आहोत. आज चौकेगावचे सुपुत्र सुशील मोरिया सर आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडलेले आहेत. तर मी विनंती करेन सुशीलजी मोरिया सरांना आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे आणि आपल्या सुमधुर आवाजात पुढील मॅचचं समालोचन लोकांना ऐकवायचं. धन्यवाद.
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद रोशन पाताड़े. तो नमस्कार दोस्तों, मैं हूं कुछ सुशील मौर्य. इस ब्राह्मणदेव भटवाड़ी के मैदान के ऊपर आप लोगों का स्वागत करता हूं. तो फिलहाल मैदान के भीतर अभी जो मैच चल रहा है बागायत और विटू माउली चरीवाड़ी के बीच में, तो देखते 30 गेंदों के ऊपर 51 रनों की जरूरत होती हुई. तो पहली ओवर लेके गेंदबाज का नाम है, तो पहली गेंद लेके फिर से एक बार अच्छी तरह से कट कर दिया है. फील्डर वहां मौजूद 30 यार्ड सर्कल में अच्छी तरह से फील्ड किया, थ्रो किया, एक रन चुराने में कामयाब होते हुए अपना खाता खोला है, अपने टीम का खाता खोला है यहां पर. तो इस मैच में अंपायर की हम भूमिका निभाते हुए सतीश लुड़बे और नितिन दबेड़े दिखाई देते हुए. तो पहली जोड़ी मैदान के ऊपर उदय और मिलिंद की दिखाई देती हुई. तो अगली गेंद लेकर फिर से एक बार कट कर दिया. फील्डर वहां मौजूद, क्षेत्ररक्षण का प्रयास अच्छा किया है, तो एक रन चुराने में कामयाब होते हुए बिना कोई नुकसान के ऊपर स्कोर पहुंचा है 2 रनों के ऊपर. तो मेरे साथ स्कोर काउंटिंग का काम कर रहे, उनका नाम है समीर राणे दिखाई देते हुए, मैन फ्रॉम कुंदे के, आज इस पेंडूर के भटवाड़ी के मैदान के ऊपर दिखाई देते हुए. तो पहला ओवर गेंदबाजी मोर्चे पर शुरू होता हुआ, गेंदबाज का नाम है रितेश दिखाई देते. 2 गेंदें हो चुकी हैं. तो अगली गेंद, तीसरी गेंद अच्छी डाली है, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ, सीधी विकेट कीपर के दस्तानों में चली गई गेंद. स्कोर वहां के वहां थमा हुआ, स्कोर पहुंचा है 2 रनों के ऊपर बिना कोई नुकसान पे खेल रहा है विटू माउली चरीवाड़ी. तो फिर से एक बार अगली गेंद लेकर अंपायर की बाई और दाई ओर से तेज रफ्तार से बढ़ते हुए फिर से एक बार टिप्पा खाने के बाद विकेट कीपर के बगल में चली गई गेंद. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं होता हुआ, स्कोर वहां के वहां थमा हुआ, स्कोर पहुंचा है 2 रनों के ऊपर बिना कोई नुकसान पे. बहुत सारे दर्शक यहां दिखाई देते हुए इस मैच का आनंद लेते हुए. तो अगली गेंद लेकर फिर से एक बार बहुत ही बार अंपायर का इशारा यहां पर आता हुआ, व्हाइट का इशारा, अतिरिक्त स्वरूप की गेंद है, 1 रन मिलता हुआ, स्कोर पहुंचा है 3 रनों के ऊपर. पहली गेंद के ऊपर 1 रन आया था, दूसरी गेंद के ऊपर 1 रन, तीसरी और चौथी गेंद डॉट डाली गई थी, चौथी 5वीं गेंद व्हाइट डाली है यहां पर. तो फिर से एक बार यह गेंद आपको डालनी पड़ेगी. तो यह गेंद लेकर फिर से एक बार कट करने का प्रयास था, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ. बार बार चकमा खा रहे यहां पर, गेंदबाजी तो अच्छी डाली है यहां पर. अभी भी 3 रन दिए है 5 गेंदों के ऊपर रितेश ने. तो अगली गेंद लेकर दौड़ते हुए फिर से एक बार कट कर दिया हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी भागता, अच्छी तरह से कैच लपक लेने में कामयाब होते हुए, पहला झटका लगता हुआ यहां पर बाद होते हुए खिलाड़ी का नाम है उदय दिखाई देते हुए, मिलिंद दिखाई देते हुए सीमा रेखा के बाहर लौटते हुए, पैवेलियन लौटते हुए. तब तक डीजे वाले बाबू अपना गाना बजाएगा. हमारे बाद होने के बाद नया खिलाड़ी मैदान के ऊपर दिखता हुआ सोनी नाम का खिलाड़ी देखते अपने टीम के लिए क्या करता है. तो गेंदबाजी मोर्चे पर अपनी तरफ से पहला और टीम की तरफ से दूसरा, और गेंदबाज का नाम है अविनाश दिखाई देता हुआ. क्या जलवे दिखाता है ये देखना पड़ेगा. पहली ओवर में
रितेश ने 3 रन दिए थे, बहुत अच्छी खासी गेंदबाजी की थी गेंदबाजी मोर्चे पर। तो दूसरी ओर डालने के लिए अविनाश दिखाई देते हुए, तो हमारे साथ कैमरामैन है कुणाल और प्रतीक दिखाई देते हुए रत्नागिरी से, मैन फ्रॉम रत्नागिरी के। आज इस ब्राह्मण्य भटवाड़ी के यहाँ इस प्रतियोगिता में कैमरामैन की अहम भूमिका निभाते थे। अच्छी गेंद डाली है, मिस फील्ड होती हुई यहाँ पर खराब क्षेत्र रक्षण का नमूना पेश करते हुए भाग दौड़ करके यहाँ पर रन चुराए हैं, 2 रन चुराए हुए हैं। स्कोर हुआ है 5 रनों के ऊपर बिना 1 विकेट के नुकसान के ऊपर। दूसरा और गेंदबाजी मोर्चे पर शुरू है। पहली गेंद हो चुकी है, 2 रन दिया है पहली गेंद के ऊपर, 1 विकेट गिर चुका है। तो विटू मावली चरीवाड़ी और बागायत के बीच में मैच चलता हुआ, बागायत और चरीवाड़ी के बीच में यह मैच दूसरा और गेंदबाजी मोर्चे पर शुरू होता। तो गेंदबाजी मोर्चे पर अगली गेंद लेकर खेलने के लिए तैयार। ये देखो गेंद हवा में गुंजाइश करते हुए गेंद के नीचे खिलाड़ी भागता हुआ आंखें जमकर रखी और देखना पड़ेगा, यहां पर लपक लिया, सीधे पैवेलियन लौटते हुए, कोई गलती नहीं की। अपने दर्शकों को खुश किया। तो खिलाड़ी बात होने के बाद नया खिलाड़ी मैदान के ऊपर, उसका नाम है वैभव दिखाई देते हैं। क्या जलवे दिखाते हैं बल्लेबाजी में देखना पड़ेगा। बार बार खिलाड़ी यहां पर बाद होते दिखाई देते हैं। आपको अच्छी खासी बल्लेबाजी करनी पड़ेगी तब आप मैच जीत सकते हैं। 2 गेंदें हो चुकी है, दूसरी गेंद के ऊपर विकेट गिर चुका है, अभी भी 4 गेंदें इस ओवर की शेष है। तो अच्छी गेंद डाली यहां पर, इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं होता हुआ स्कोर वहां के वहां थमा हुआ स्कोर पहुंचा है 5 रनों के ऊपर 2 विकेट गिर चुके हैं। तो फिर से एक बार ये गेंद लेकर अपनी दाई हाथ से गेंदबाजी करते हो, अच्छी गेंद डाली है। प्रयास तो बहुत अच्छा किया था उठा के खेलने का, लेकिन बैट और बॉल को कोई संपर्क नहीं हुआ। गेंद थोड़ी नीचे रही है, विकेट कीपर के दस्तानों में चली गई गेंद। तो बहुत सारे दर्शक यहां दिखाई देते हुए इस मैच का आनंद लेते हुए। तो इस ब्राह्मण्य भटवाड़ी की 2022 की प्रतियोगिता है, पहली प्रतियोगिता है, दूसरा मैच चालू है। फिर से एक बार स्ट्रेट हिट खेला है, फील्डर वहां मौजूद, भाग दौड़ करके आता, फील्ड करता, थ्रो करता, उसके दौरान देखना पड़ेगा यहां पर अच्छा फील्ड किया, थ्रो किया, 1 रन चुराने में कामयाब होते हुए भाग दौड़ करके। तो स्कोर पहुंचा है 6 रनों के ऊपर 2 विकेट के नुकसान पे। विटू मावली चरीवाड़ी और बागायत के बीच में मैच चलता हुआ। पहला मुकाबला इस प्रतियोगिता में हुआ था अच्छा खासा, और दूसरा मुकाबला मैदान के भीतर शुरू है। तो फिर से एक बार ये गेंद लेकर अंपायर की बाई ओर से फिर से एक बार अच्छी तरह से खेला है, पिलर वहां मौजूद, फील्ड करते, थ्रो करते, जोरदार अपील है यहां पर, और सीधे रन आउट होते हुए गलती कर दी, आपको नतीजा भुगतना पड़ा, सीधे पैवेलियन लौटते हुए। तो तब तक डीजे वाले बाबू अपना गाना बजाएगा। खिलाड़ी बाद होने के बाद नया खिलाड़ी मैदान के भीतर चलता हुआ, नए खिलाड़ी का नाम है राजू।
तो फिर से एक बार अगली गेंद लेकर खेलने के लिए तैयार, स्ट्राइक पर है। तो ये गेंद फिर से एक बार उठा के खेला, गेंद हवा में गुंजाइश करते हुए गेंद के पीछे से खिलाड़ी भागते, प्रयास तो बहुत अच्छा कर रहे थे लेकिन लपक नहीं गेंद को सके। यहां पर स्कोर पहुंचा है, अंपायर ने नो घोषित किया यह गेंद को और फ्री हिट। यहां पर अंपायर का इशारा आता हुआ फ्री हिट का, अगली गेंद है वो फ्री हिट की होगी। यहां पर ध्यान दीजिएगा बल्लेबाज, आपको मौका है उसका जरूर फायदा उठाना चाहिए, मौका बार बार नहीं मिलता दोस्तों, ये मौका है फ्री हिट का। तो अगली गेंद लेकर फिर से एक बार उठा के खेलने का प्रयास है लेकिन बैट और बॉल को कोई संपर्क नहीं, सीधी विकेट कीपर के हाथों में चली गई गेंद, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं होता इस गेंद के ऊपर। स्कोर पहुंचा है 8 रनों के ऊपर। तो फिर से एक बार ये अगली गेंद लेकर फिर से एक बार कट कर दिया, अपने ही गेंदबाजी के ऊपर अपने फॉलो थ्रू में अच्छा फील्डिंग करने का प्रयास कर रहे थे। 2 गेंदें हो चुकी है, अभी भी 4 गेंदें इस ओवर की शेष है। गेंदबाजी मोर्चे पर रितेश दिखाई देते हुए, जिन्होंने पहली ओवर डाली थी वही रितेश। तो ये गेंद लेकर अंपायर की दाईं ओर से फिर से एक बार उठा के खेला है, ये देखना पड़ेगा, प्रयास तो बहुत अच्छा किया था, भाग दौड़कर आए थे गेंद के पास लेकिन कैच नहीं ले सके। ये देखो यहां पर इस गेंद के ऊपर 2 रन आए हैं, स्कोर पहुंचा है 10 रनों के ऊपर। 3 विकेट गिर चुके हैं, 10 रन हो चुके हैं। बहुत सारे दर्शक हैं और इस प्रतियोगिता को देखने के लिए कमेंट्री बॉक्स के और बहुत सारे नाम वाले पहचान वाले लोग दिखाई देते हुए। तो अगली गेंद लेकर फिर से एक बार बुलडोज गेंद है, उठा के खेलने का प्रयास था, अंपायर ने नो घोषित कर दिया यहां पर। तो फिर से एक बार फ्री हिट का इशारा आता हुआ अंपायर का। स्कोर पहुंचा है 11 रनों के ऊपर। 2 गेंदें नो डाली गई इस ओवर में, एक अच्छी गेंद डाली गई और एक गेंद के ऊपर 2 रन दिए गए। तो फिर से एक बार ये गेंद लेकर फिर से एक बार उठा के खेला, गेंद हवा में गुंजाइश करती हुई, देखना पड़ेगा खिलाड़ी वहां पर भागता हुआ गेंद के यहां अच्छा क्षेत्र रक्षण किया, भाग दौड़ करके 1 रन चुराने में कामयाब होते हुए। स्कोर पहुंचा है 12 रनों के ऊपर। चार गेंदें हो चुकी है इस ओवर की। तो फिर से एक बार अंपायर की बगल से दौड़ते हुए गेंदबाज, तो फिर से एक बार उठा के खेला है, देखना पड़ेगा पॉइंट के क्षेत्र में गेंद। पहले खिलाड़ी ने अच्छा क्षेत्र रक्षण नहीं किया, दूसरे खिलाड़ी ने अच्छा क्षेत्र रक्षण किया, भाग दौड़ करके 1 रन चुराने में कामयाब होते हुए 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ। स्कोर पहुंचा है 13 रनों के ऊपर। तो मेरे साथ मैन फ्रॉम कुंडे के स्कोर काउंटिंग करने वाले हैं समीर राणे दिखाई देते हुए, अच्छा समालोचन भी करते हैं प्रतियोगिता में मराठी में। और वो मेरे साथ है रोशन पाताड़े, मैन फ्रॉम मुंबई से आया यहां समालोचन करने के लिए, उन दोनों को मैं धन्यवाद देना चाहता हूं। तो फिर से एक बार ये देखो, एक रन चुराने में कामयाब होते, 1 रन के साथ स्कोर बढ़ता, स्कोर पहुंचा है 14 रनों के ऊपर। मैं मेरा भाग्य समझता हूं दोस्तों, मेरे साथ मुंबई के रहने वाले आज जो रोशन पाताड़े, उनके साथ मैं कमेंट्री बॉक्स में यहां समालोचन करता हूं। उनके साथ मेरे साथ है समीर राणे, जो कई दिन पहले चौके प्रीमियर लीग में हम दोनों एक साथ समालोचन करने के लिए थे, वही आज समीर राणे मेरे साथ है। और हमारे साथ थे गणेश राहुल, मैन फ्रॉम अमरेड के स्कोर काउंटिंग करने वाले, जिन्होंने मालवण के बोर्डिंग ग्राउंड के मैदान के ऊपर नाइट टूर्नामेंट में प्रतियोगिता के ऊपर उन्होंने अच्छा खासा स्कोर काउंटिंग किया था। मैन फ्रॉम अमरेड के गणेश राहुल आज के दिन में कुमारमाट के मैदान के ऊपर भी प्रतियोगिता चालू है, कसाल के मैदान के ऊपर भी प्रतियोगिता चालू है, वहां गणेश राहुल स्कोर काउंटिंग करने के लिए चले गए हैं। तो मेरे साथ समीर राणे है, स्कोर पहुंचा है 14 रनों के ऊपर। तो गेंदबाजी मोर्चे पर तो फिर से एक बार उठा के खेलने का प्रयास था लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ। तो फिर से एक बार ये देखो अच्छी तरह से कट करने का प्रयास, वाइट गेंद है, खराब गेंद, अतिरिक्त स्वरूप की गेंद है, अंपायर का इशारा आता हुआ यहां पर 1 रन मिलता है आपको। ये गेंद
डालनी पड़ेगी, आपने गलती कर दी, वाइड गेंद डाली थी। ये देखो फिर से एक बार आगे जाके उठा के खेलने का प्रयास है, लेकिन बैट और बॉल को कोई संपर्क नहीं हुआ। स्कोर पहुंचा है 15 रनों के ऊपर। तो गेंदबाजी मोर्चे पर रितेश दिखाई देते हुए अगली गेंद लेकर फिर से एक बार, ये देखो बार बार चकमा खा रहे, बैट और बॉल को कोई संपर्क नहीं हुआ, सीधी विकेट कीपर के दस्तों में चली गई गेंद। इस दोपहर के समय में दूसरा मैच चलता हुआ, तो ये गेंद लेकर फिर से एक बार कट कर दिया, स्ट्रेट हिट कर दिया। यहां पर 3 खिलाड़ी भागते हुए यहां पर देखना पड़ेगा। एक खिलाड़ी ने अच्छा क्षेत्र रक्षण किया, फील्ड किया, थ्रो किया, स्कोर वहां के वहां थमा। स्कोर पहुंचा है 15 रनों के ऊपर। तो अच्छी गेंद डाली है, यहां पर बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ, बार बार चकमा खा रहे, अच्छी गेंदें डाली जा रही है यहां पर। फिर से एक बार उठा के खेला है, नजदीकी खेला है, विकेट कीपर ने क्षेत्र रक्षण किया यहां पर। और खत्म हो चुका है यहां पर। इस गेंदबाजी मोर्चे पर जो रितेश नाम के गेंदबाज है, उन्होंने अपनी गेंदबाजी मोर्चे पर 1 ही रन दिया है 6 गेंदें डालकर। अच्छा गेंदबाजी की है उन्होंने। तो अभी भी 6 गेंदें शेष है, आखिरी ओवर होगा गेंदबाजी मोर्चे पर। गेंदबाज का नाम है तेजस दिखाई देते हुए। पहली गेंद अच्छी डाली है तेजस ने गेंदबाजी मोर्चे पर, तेजस नाम के गेंदबाज दिखाई देते हुए। तो फिर से एक बार ये गेंद लेकर, आखिरी ओवर की दूसरी गेंद लेकर फिर से एक बार अच्छी गेंद डाली है, कट कर दिया है स्लिप के क्षेत्र में, अच्छा क्षेत्र रक्षण किया। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। स्कोर पहुंचा है 15 रनों के ऊपर। आखिरी ओवर है इस इनिंग की, इस मैच की आखिरी ओवर। 4 गेंदें बची है, 2 गेंदें हो चुकी है, अच्छी 2 गेंदें डाली है, कोई रन नहीं दिया। तो तीसरी गेंद लेकर तो फिर से एक बार एक पाव आगे जाके कट कर दिया, तो यहां पर 1 रन मिलता हुआ, 1 रन के साथ स्कोर बढ़ता, स्कोर पहुंचा है 16 रनों के ऊपर। 16 रन हो चुके हैं, 3 गेंदें हो चुकी है, अभी भी 3 गेंदें शेष है। तो तेजस नाम के गेंदबाज फिर से एक बार स्ट्रेट हिट उठा के खेला है, देखना पड़ेगा यहां पर फील्डर वहां मौजूद है, फील्ड करते थ्रो करते उसके दौरान 1 रन चुराने में कामयाब होते हुए 1 रन के साथ स्कोर बढ़ता, स्कोर पहुंचा है 17 रनों के ऊपर। नॉन स्ट्राइक पर देखा जाए तो अच्छे ताकतवर खिलाड़ी दिखाई देते हुए, छक्कों चौकों की बरसात होनी चाहिए थी, लेकिन दोस्तों ऐसा हुआ नहीं इस मैच में। तो अगली गेंद लेकर फिर से एक बार घुटना टेक के खेलने का प्रयास था, लेकिन यहां पर डंडी गुल हो गई, यहां पर सीधे पैवलियन लौटते हुए 5वीं गेंद के ऊपर यहां पर विकेट गिरता हुआ। उनका नाम है राज। तो आखिरी गेंद लेकर नारायण के लिए गेंद, ये देखो वाइड गेंद, खराब गेंद। आखिरी गेंद डालनी थी, लेकिन आखिरी गेंद डालने के पहले ही उन्होंने खराब गेंद डाली। यहां पर इस मैच के बाद जो मैच होने वाला है 7 तारीख को पेंड, इस जो मैच चालू है मैदान के ऊपर, जो जीतेगा उसका मैच लगेगा इस मैच के बाद।